विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. चला मोटिव्हेशनचे डोस देऊन खूप झालेले आहेत. ओके. अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, पण तुमच्यापैकी बऱ्याच मुलांना माझ्याबरोबर अभ्यास करायचा आहे. माझ्याबरोबर तुम्हाला फिजिक्स करायचं आहे, माझ्याबरोबर तुम्हाला केमिस्ट्री करायचं आहे आणि तुम्ही सगळीच मुलं माझी ऑफलाईनची स्टुडंट आहात. असंच कन्सिडर करून मी शिकवणार आहे. चला पुस्तक काढा. ओके. पुस्तक घ्या तुमच्या बरोबर आणि मी सांगतो त्याप्रमाणे ज्या मी इन्स्ट्रक्शन देणार त्या तुम्ही फॉलो करा. ओके. एक लक्षात घ्या, की आता आपल्याकडं वर्षभर वेळ नाहीये. गंमत मी सेमिनार द्यायला जातो बरं का, बऱ्याच ठिकाणी जातो. ओके. मग एका ठिकाणी ना मी सेमिनार द्यायला गेलो होतो. ओके. तिथल्या प्रिन्सिपल मॅडम म्हणल्या, "सर 2 तास तुम्हाला आम्ही वेळ देतो." मॅडम म्हटलं, "धन्यवाद." पण त्या 2 तासात फिजिक्स फर्स्ट तेवढं संपवून टाका. मी शांतच राहिलो होतो. मी काय बोललो नाही. म्हटलं काय बोलायला नको त्या ठिकाणी. पण 2 तासात फिजिक्स फर्स्ट संपवून टाकायचं? शक्य नाहीये. तसंच आहे. आता सुरुवात करतोय. तुम्ही माझ्यावर अभ्यास करणार आहे. मग मी सांगतो ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. माझ्याकडे 3 पेपर आहेत बोर्डचे. या उत्तम पब्लिकेशनच्या बुकमध्ये. त्याच्यानंतर 2 पेपर अजून झालेत. तेही माझ्याकडे मोबाईलमध्ये आहेत. त्याची एक मला सॉफ्ट कॉपी आहे. मी हे 5 पेपर सोडवून घेणार तुमच्याकडून. बरं, हे 5 पेपर सोडवत असताना माझं टार्गेट असणार आहे 2 मार्काचे न्यूमेरिकल. माझं टार्गेट असणार आहे 2-2 मार्काचे ईझी क्वेशन्स. पहिले एक 2 मिनिटं वेळ घेऊया. बघूया तरी हे 2 मार्काचे क्वेशन्स नक्की आहेत किती मार्कला. तर सेक्शन बी मध्ये ऑलमोस्ट 16 मार्काला 2 मार्काचे प्रश्न आहेत. 2 मार्काचे प्रश्न हे ईझी प्रश्न असतात 16. त्याच्यानंतर सेक्शन सी जाऊ दे चला रे अवघड आहे म्हणता तुम्ही. पण सेक्शन डी मध्ये 1, 2, 3 प्रश्न मला असे दिसतायत. आहेत एक-एक प्रश्न 4-4 मार्काचा पण 2-2-2 मार्काचे स्प्लिट केलेत त्यांनी. म्हणजे ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगतो इथं सुद्धा 12 मार्काचे पेपर सेक्शन डी मध्ये 12 मार्काचे प्रश्न म्हणूया आपण. हे 2-2 मार्काचे. ओके. म्हणजे जवळ-जवळ 28 मार्क्स हे ईझी आहेत. पहिली गोष्ट. सेक्शन सी 24 मार्काचा आहे. इथं मुलांना भीती वाटते. त्यातही ईझी प्रश्न असतात. ओके. बरं. आता लक्षात आले स्ट्रॅटेजी आपली, की आपण टार्गेट कुणाला करतोय याला. मग ह्याच्यात डेरिव्हेशन ऑलमोस्ट नाहीयेत. ही पहिली गोष्ट. बरं, ह्याच्यात मी 10 एम-सी-क्यू ॲड केलेले नाहीयेत. व्ही-एस-ए, व्हेरी शॉर्ट आन्सर ॲड केले नाहीत. हे पण 18 होतायत. हे जर काउंट केले, तर 46 मार्क होतायत. हे टार्गेट करूया. बरं, आता कसं आहे बघा, की माझ्याकडे पेपर आहे. सगळ्यात पेपर अगोदर ह्या नवीन सिलेबसमध्ये सगळ्यात पहिला जो पेपर होता, तो घेऊया आपण चला पहिल्यांदा आणि तो पेपर आहे सप्टेंबर 2021. ओके. कारण मार्च किंवा फेब्रुवारी 2021 ला एक्झाम झालीच नव्हती. ओके. त्या मुलांनी एन्जॉय केलं होतं म्हणूया आपण. प्रचंड त्यांचा स्कोर झाला होता बोर्डच्या एक्झाममध्ये, की ज्याला 50% पण पडणार नाही, तो 80-90% पाडले होते मुलांनी म्हणूया आपण. मग जाऊ दे, हा आपला पहिला पेपर आहे. तर या पहिल्या पेपरमध्ये माझ्या काय लक्षात येतोय बघा, की क्वेशन 1 जो मी करणार आहे, तो आहे तुम्हाला सांगू का? बघा, ह्यात मला सगळेच प्रश्न तुम्हाला देऊ वाटतात बरं का. सगळेच प्रश्न तुम्हाला देऊ वाटतायत. पण मी पहिला प्रश्न देतोय. बघा मी काय लिहिलंय? परफेक्टली परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम. ओके. मी तुम्हाला सांगू का? परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम. कुठे आहे रे? कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस एंड रेडिएशनमध्ये आहे ना. ओके. काय अवघड आहे त्या डायग्राममध्ये? इनर तो डार्क सरफेस दाखवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. ते कोनिकल एपर्चर दाखवायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इम्पोर्टंट आहेत. सोपा आहे. 2 मार्काला हा प्रश्न आलाय. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. हा आपला क्वेशन नंबर 1 आत्ता तुम्ही करणार आहे. प्रॅक्टिस. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, तो आहे कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. मी तुम्हाला सांगतो, रोज 5 वाजता माझ्या व्हिडिओची वाट बघायची. दिवसभराचं काम एवढं दिवसभरात एवढं करायचं ॲट एनी कॉस्ट ॲट एनी कॉस्ट. मग तसंच मग तुम्हाला केमिस्ट्रीचा पण व्हिडिओ देतो. मॅथ्स पण प्रोव्हाईड करतो लक्षात घ्या. देतो की मी, देतो. पण बाळांनो कधीतरी माझ्या चेहऱ्याकडे बघा ना, थकतो कधीतरी म्हणूया आपण, कंटाळतो म्हणूया आपण. ओके, आता आणतोय तुमच्यासमोर मी उत्साह कारण मीच जर थकल्यासारखं वाटलं तुम्हाला म्हणजे मी का बोलतोय माहिती का?
क्वचित एखाद दुसरा इकडे-तिकडे व्हिडिओ होईल, तेव्हा मात्र समजून घ्या बरं का. पण कंटेंट तर हा प्रोव्हाईड करतोय तुम्हाला, की तुमच्याकडनं मी करून पण घेतोय. कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न 2 मार्काचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगू का? इंटरफरन्स पॅटर्न हा स्क्रीनवरती मिळतो. सेंट्रल ब्राईट बँड असतो, पुन्हा डार्क, ब्राईट, डार्क असं अल्टरनेट ब्राईट, डार्क असे बँड असतात. ओके. हा तुम्हाला ना स्टेडी पॅटर्न पाहिजे. मग यासाठी कंडिशन्स काय आहे, की ते 2 सोर्सेस आहेत, शुड बी क्लोज टू ईच अदर. 2 सोर्सेस शुड बी मोनोक्रोमॅटिक असतात. ओके. सोर्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स जास्त पाहिजे. दे शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. खूप पॉइंट आहेत. तेवढेच पॉइंट लिहायचे आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं नाही. मग 2 जे सोर्सेस आहेत ते मोनोक्रोमॅटिक पाहिजे, शुड बी क्लोज टू ईच अदर पाहिजे, इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन पाहिजे. 2 सोर्सेस ऑफ लाईट शुड बी म्हणजे तुम्हाला सांगतो सोर्सेस अँड स्क्रीन शुड बी प्लेस्ड ॲट द लार्ज डिस्टन्स. सोर्स आणि स्क्रीन लांब पाहिजे, पण सोर्सेस जवळ पाहिजेत, मोनोक्रोमॅटिक पाहिजेत. ओके. सोपे सोपे 4 पॉइंट आहेत. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगतोय पण करायचं लगेच हा प्रश्न होणार आहे. आता क्वेश्चन नंबर 3 जो तुम्हाला मी देणार आहे, तो आहे फॅराडेज लॉ. पण हे जे मी जरा अक्षर चांगले येत नाही म्हणून मी असं लिहितोय समजून घ्या. ठीक आहे, मी असं लिहितो फॅराडेज लॉ. आणि टॉपिक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ई-एम-आय. फेव्हरेट टॉपिक आहे माझं लक्षात घ्या. फॅराडेचा फर्स्ट लॉ काय माहितीये का? समजा तुझ्याकडे कॉईल आहे, गॅल्व्हॅनोमीटर जोडलाय. ओके. ऑब्व्हियसली सोर्स नाहीये, त्यामुळे गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन असणार आहे. पण जेव्हा तुम्ही मॅग्नेट त्या कॉइलच्या जवळ आणाल, मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार. मग व्हेनेव्हर देअर इज चेंज इन मॅग्नेटिक फील्ड associated with the coil, then EMF is induced in the coil. काय पहिला लॉ आहे, की मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल तर ईएमएफ इंड्यूस होणार. मग त्यांनी फॅराडेज लॉज विचारले 2 मार्काला. मग 2 लॉ लिहायचे. मग दुसरा लॉ काय माहितीये का? ईएमएफ इंड्यूस जो होतो, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल किंवा सर्किट. आत्ताच्या आत्ता हे करायचं. पुस्तक तुमच्या जवळ आहेच. ईएमआय स्टार्ट लिस्ट तुम्हाला हे भेटतील. अरे 6 मार्क झाले रे. 6 मार्क म्हणजे पुष्कळ झाले. ओके. बरं त्याच्यानंतर व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस? 1 मार्काचा प्रश्न आहे बरं का. बरं मी तुम्हाला सांगू का? तुम्ही आत्ताच्या आत्ता काय करायचं? आयसोथर्मल प्रोसेस, प्रोसेस इन व्हिच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोबारिक प्रोसेस, प्रोसेस इन व्हिच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. आता आयसोथर्मल झालं, आयसोबारिक झालं, आयसोकोरिक प्रोसेस, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. हे सगळं थर्मोडायनामिक्स मध्ये आहे. लगेच त्या डेफिनेशन करायच्या. एवढ्याच करा, एवढ्याच करा. जेवढं कंटेंट देतोय तेवढं करत राहावा हे लक्षात घ्या. ओके. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कुणावर डिपेंड असतो असा प्रश्न असेल. तर तुम्हाला मी सांगतो पहिला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? तो अँगल आहे. कशामध्ये जो काय जे आहे ना म्हणा टँजेंट असतो सरफेसला आणि तो जो मटेरियल असेल आतला इनर सरफेस त्याच्यामध्ये तो अँगल असतो. माझा ऐका पुस्तकात त्याची डेफिनिशन शोधा. आणि डेफिनिशन ऑब्झर्व्ह करा, की त्याची डेफिनिशन त्यांनी अशी दिली, की कुणामधला अँगल आहे एवढं फक्त लिहायचं आपल्याला. ओके. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता हा माझा नेक्स्ट फेव्हरेट क्वेशन. मॅग्नेटायझेशन डेफिनिशनच लिहून देतो की तुम्हाला. काय विचारलंय याच्यात, की व्हॉट इज मॅग्नेटायझेशन? युनिट आणि डायमेन्शन्स लिहायचे आहेत. तुम्हाला सांगतो. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट per unit volume is known as magnetization. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच काय? मॅग्नेटायझेशन. मी तुम्हाला सांगतो 10 क्वेश्चन रोज घेतले. 10 दिवस 10 दिवस 10 दिवसात फिजिक्स फिनिश. हे लक्षात घ्या. ओके. बरं. कंडिशन झालं, मॅग्नेटायझेशन झालं. युनिट काय त्याचं? तुम्हाला सांगतो A/M. आता एम नेटचं व्हॉल्यूमचं युनिट काय असतं? मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट काय असतं सांगा बघू? अँपिअर मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूमचं कोण आहे? मीटर क्यूब. मग ते आलं का लक्षात? अँपिअर पर मीटर येणार हे त्याचं युनिट. आता सांगू का? तिथं काय तुम्हाला किलोग्राम दिसतंय का? नाही. एम रेज टू 0. सेकंड कुठे दिसतंय का? टी रेज टू 0. एम आहे. मग एल रेज टू -1 आणि आय येणार. बघा. डायमेन्शन्समध्ये करंटसाठी आय किंवा ए लिहू शकता. हे लक्षात घ्या. ओके.
बरं, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. बघा, मी थियोरेटिकल प्रश्न द्यायला लागलोय तुम्हाला. ओके. कंडिशन्स फॉर ठीक आहे, हे सगळं झालं. मॅग्नेटायझेशन झालं. ओके. आता तुम्हाला सांगतो. अजून एक प्रश्न आहे बरं का याच्यामध्ये. भरपूर आहेत रे, भरपूर प्रश्न आहेत. मी तुम्हाला सांगतो. Energy radiated per unit time per unit area is directly proportional to fourth power of absolute temperature. पण Q upon T म्हणजे एनर्जी अपॉन टाइम म्हणजे रेट म्हणतो तो. मग रेट ऑफ रेडिएशन पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर. पण कोणासाठी? परफेक्टली ब्लॅक बॉडी. कोणता लॉ आहे? सॉरी, बायोटचा आवडलं चुकून. स्टीफन बोल्ट्झमन लॉ आहे. कोणता हा? स्टीफन बोल्ट्झमन लॉ रेडिएशन मधला आहे. आणि त्याच्यात अजून काय विचारलंय बघा, याच पेपरमध्ये त्यांनी विचारलंय की लॅम्बडा मॅक्स प्रपोर्शनल टू टी. बरोबर आहे. कोणता लॉ आहे? वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तो सुद्धा विचारलाय. बर, याच पेपरमध्ये अजून बरं, हे स्टेटमेंट आहे रे. मॅक्सिमम व्हॅल्यू इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. पुन्हा डिफाईन सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स. ऐकायची डेफिनेशन. E इक्वल्स टू एल डी-आय बाय डी-टी. अरे पण ई म्हणजे काय असतं? डी-फाय बाय डी-टी, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स, डिव्हाइड बाय डी-आय बाय डी-टी. ही झाली एलची डेफिनेशन. म्हणजे सेल्फ इंडक्टन्स कॅन बी डिफाइन्ड ॲज रेशो ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट. रेशो म्हणा किंवा रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स रेट ऑफ चेंज ऑफ करंट इज नोन ॲज सेल्फ इंडक्टन्स. किंवा मी तुम्हाला सांगू का, फाय इक्वल्स टू एल आय असं असतं. फाय ला जर मी आय न डिवाइड केलं तरी मला एल मिळेल. म्हणजे फ्लक्सचा करंटशी जो रेशो असेल तो सेल्फ इंडक्टन्स. ओके. बर, अजून आहे एक प्रश्न मला द्यायचा आहे. 9 प्रश्न झाले. 10वा देऊ का इथं मी प्रश्न? पोटॅन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर मधला डिफरन्स. अरे, पोटॅन्शिओमीटरचा वापर करून आपण इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करू शकतो, व्होल्टमीटरचा नाही. अॅक्युरसी जास्त कोणाची असणार आहे? पोटॅन्शिओमीटरची, व्होल्टमीटरची नाहीये. पण ईझी टू यूज कोण असणार आहे? व्होल्टमीटर. पोटॅन्शिओमीटर थोडंसं डिफिकल्ट आहे, पोर्टेबल नाहीये. सोपे सोपे पॉइंट तयार करायचे. बर, आता इथं मी तुम्हाला सांगतो. सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स 2 मार्क झाले. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, स्टीफन बोल्ट्झमन लॉ 2 मार्क झाले. 4 पोटॅन्शिओमीटर, व्होल्टमीटर. सेक्शन डी वाचायला लागलोय मी इथं. फरक 2 मार्क झाले अजून. म्हणजे 6 मार्क झाले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, हे 2 झाले. इथं 2 मार्क, 7 आणि 8 मार्क, 9 मार्क, 10 मार्क, 11, 12 मार्क. ॲक्चुअली सांगतो, परत मोजूया आपण हां. 2 मार्क, 2 2 4, 5 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16 मार्क. मी अजून न्यूमेरिकल घेतलेच नाहीत. अवघड आहेत का प्रश्न? नाहीत. मी लक्षात ठेवलंय, मी 2021 घेतलंय. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, असे थियोरेटिकल प्रश्न 5 पेपरमध्ये तुम्हाला देतो. तुमच्या लक्षात येईल, की सेमच क्वेशन परत रिपीट होतायतं. सेक्शन सी मध्ये मी बघतोय एखादा सोप्पा प्रश्न आहे का? हे सोपे आहेत प्रश्न सेक्शन सी मध्ये, पण तुम्हाला सांगतो, आता नको घ्यायला. आपण नंतर देऊया. मग चला, मी तुम्हाला सांगतो, माझ्यावर तुम्ही अभ्यास करायचा. मी तुम्हाला स्ट्रिक्टली करायला लावतोय. हे फिनिश करा. लगेच फिनिश करा. रोज मी तुम्हाला हे प्रश्न देत राहणार आहे. पहाटे 5 वाजता ठरलंय आपलं फिजिक्स. सुरुवातच फिजिक्सनं करायची. ओके. आणि 10-11च्या दरम्यान देऊ का दुसरा व्हिडिओ तुम्हाला केमिस्ट्रीचा? मला सांगा तसं, म्हणजे तो पण व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करेन. ठीक आहे? ऑल द बेस्ट.